नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये आणखीन एका नवीन महानगरपालिकेमार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र शासनाच्या विविध महानगरपालिका असतील किंवा विविध विभागांमार्फत रिक्रुटमेंट सुरू आहेत। अशा वेळी तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। या नवीन जाहिरातीमध्ये मित्रांनो, सरळ सेवा भरती अंतर्गत घटकामध्ये जवळपास 358 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कमीत कमी 19,963 हा पे स्केल तुमचा राहणार आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्यामध्ये मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून याची जाहिरात येणार होती। अखेर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे 21/8/2025 ला। बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर बघा, पदांचा तपशील आपण बघूया, कोणकोणती पदे आहेत जी या ठिकाणी भरली जाणार आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या संवर्गातली पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य टोटल 27 जागांसाठी भरती होत आहे। कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2 जागा आहेत, विद्युतची 1 जागा आहे, लिपिक टंकलेखकच्या कमी जागा आहेत मित्रांनो, मात्र 3 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सर्वेयर किंवा सर्वेक्षकच्या 2 जागा आहेत, नळ कारागीर प्लंबरच्या 2 जागा आहेत, फिटरची 1 जागा आहे, मिस्त्रीच्या 2, पंप चालकच्या 7, अनुरेखकच्या 1 जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे। या व्यतिरिक्त वीज तंत्री इलेक्ट्रिशियनची 1 जागा आहे, कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरच्या 1 जागेसाठी भरती होत आहे। स्वच्छता निरीक्षक याच्या टोटल 5 जागांसाठी भरती होत आहे। चालक यंत्रचालक 14 जागा आहेत। सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी 6 जागांसाठी भरती होत आहे। अग्निशामक सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं, ज्याच्या 241 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। उद्यान अधीक्षकच्या 3 जागा आहेत, लेखापालच्या 5 जागा आहेत, डायलिसिस तंत्रज्ञांच्या 3 तर बालवाडी शिक्षकच्या 4 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। या व्यतिरिक्त परिचारिका अधिपरिचारिका याच्या टोटल 5 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे। एस 13चा पे स्केल यासाठी आहे, हे एक चांगलं पद आपण म्हणू शकतो। प्रसविका यासाठी ANM पाहिजे, याच्या 12 जागा आहेत, अगेन पे स्केल चांगला आहे। औषध निर्माण अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, निर्माता किंवा निर्माण अधिकारी याच्या 5 जागा आहेत, लेखा परीक्षेची 1 जागा आहे, सहाय्यक विद्यार्थी अधिकारीच्या 2 जागा आहेत, तारतंत्री वायरमनची 1 जागा आहे, तर ग्रंथपालच्या 1, अशा टोटल 358 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। जर बघितला ओव्हरऑल भरपूर जाहिराती मित्रांनो या ठिकाणी भरपूर पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। अर्थात काही महत्त्वाच्या पदांसाठी जागा कमी आहेत, मात्र इतर पदांसाठी जाहिरातीमध्ये जागा आहेत, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। आता टोटल 27 वेगवेगळे पदे आहेत। सर्व पदांसाठी माहिती घेणे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे काही पदांसाठीच मी माहिती या ठिकाणी क्वालिफिकेशनची सांगत आहे। इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता। कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी बघा, सिव्हिलची डिग्री असणे आवश्यक आहे। नेमणुकीनंतर 3 वर्षाचा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे। या व्यतिरिक्त यामधली कोणतीही एक पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर लिपिक टंकलेखकला कोणतीही पदवी, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। पंपचालक गट क यासाठी SSC उत्तीर्ण, पंप चालक ऑपरेटरचा तुमचा ITI असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान यासाठी सुद्धा आवश्यक आहे। स्वच्छता निरीक्षकासाठी कोणतीही पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे। चालक यंत्रचालक गट क या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता अग्निशामक सेवामधलं पद आहे, यामध्ये SSC उत्तीर्ण, त्यानंतर तुमच्याकडे प्रशिक्षण कोर्स असणे आवश्यक आहे। वैध जड वाहन चालन परवाना, या सर्व गोष्टी तुम्हाला फिजिकल क्वालिफिकेशन वगैरे पाहिजेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर अग्निशामक या पदासाठी मित्रांनो महत्त्वाचं पद आहे, SSC उत्तीर्ण, त्यानंतर तुमचा कोर्स अग्निशामक रिलेटेड असणे आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान आणि फिजिकल क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहेत। या व्यतिरिक्त एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी मित्रांनो 30 वर्षापेक्षा जास्त असू नये असं त्यांनी सांगितलं आहे। या व्यतिरिक्त प्रसविका हे पद मित्रांनो HSC उत्तीर्णनंतर तुमचा ANM कोर्स झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। सो विविध पदे आहेत ज्यासाठीचं क्वालिफिकेशन मी या ठिकाणी सांगितलं आहे। इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता, ज्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। आता एज लिमिट बघा, 18 ते 38 वर्ष एज लिमिट ओपनसाठी, मागासवर्गीयांपर्यंत 18 ते 43 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। प्रावीण्य प्राप्त खेळाडू अगेन 43 इयर्स पर्यंत एज लिमिट राहील। या व्यतिरिक्त या ठिकाणी दिव्यांग, पदवीधर आवश्यकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। लक्षात घ्या, सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील, तसेच चालक यंत्रचालक व अग्निशामक या पदासाठी 30 वर्ष राहील। त्यामुळे अग्निशामक सेवा अंतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट अनुनय नाही आहे किंवा ती मिळणार नाही। सर्वांसाठी एज लिमिट हे सेमच राहणार आहे आणि ते कमी आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे।
पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क जे काही स्टँडर्ड असतं तर 1000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. ओपनसाठी मागासांसाठी 900 रुपये फॉर्म पे या ठिकाणी घेतलेले आहे. माजी सैनिक कोणतीही फॉर्म फी नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता. आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 22/8/2025 पासून 12/9/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या वेबसाईटला व्हिजिट करून करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, या जाहिराती व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या विविध जाहिराती येणार आहेत, त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करणे आवश्यक आहे. भरपूर जाहिराती सध्याच्या काळामध्ये प्रसिद्ध होत आहेत. अशा वेळी तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करून त्या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.